नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टवरती. कारण आज आपल्याकडे जपानमधील हॅपी सायन्स फाउंडेशन या अंतर्गत स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि त्यांच्या त्या उपक्रमाअंतर्गत आज जवळजवळ 4 ते 5 विद्यार्थी जपानवरनं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचं टुरिझम आणि या ठिकाणातल्या ऐतिहासिक गोष्टी बघण्यासाठी येत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना एअरपोर्टवरती घेण्यासाठी आज आम्ही निघालेलो आहोत. मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे कोटा नागोची हे एशियाचे हॅपी सायन्सचे प्रमुख अध्यक्ष हे आपल्या शाळेत येऊन गेले आणि त्या अंतर्गत आज 15 तारीख आहे आणि हे विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांना वेलकम करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी संस्कृती ग्लोबल स्कूलचे काही टीचर्स आणि काही विद्यार्थी प्रतिनिधी आज आम्ही एअरपोर्टवरती निघालेलो आहोत. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही अभिमानाचा सन्मानाचा युग प्रवास हवा. उदयाचा सूर्य तू सूर्याचा. नमस्कार सर्वांना. मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगर इथे जपानहून टोकियो या शहरातनं 5 विद्यार्थी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत या ठिकाणी आलेले आहेत. आणि अजंठा लेणी, वेरूळ लेणी तथा छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक गोष्टी बघण्यासाठी हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत या ठिकाणी आलेले आहेत. आणि संस्कृती ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी त्यांना इथे वेलकम करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती आलेले आहेत. आणि आत्ताच या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि सगळे विद्यार्थी युनिव्हर्सिटीचे आहेत, वेगवेगळ्या कोर्ससाठी यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत आणि प्रथमतःच ते भारतामध्ये आलेले आहेत. कारण दुर्लभम भारत जन्म मानुषम तत्र दुर्लभम, भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर कुठेही नाही. त्यामुळे या सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्याची संधी संस्कृती ग्लोबल स्कूलला मिळाली. त्यामुळे आम्ही सगळेजण स्वतःला भाग्यवान समजतो. आज विदेशी पाहुणे आपल्याकडे येत आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचे उद्या सकाळी 7:30 वाजेला आपल्या शाळेत आगमन होणार आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी हे सगळेजण उद्या येणार आहेत. आणि हे 3 दिवस छत्रपती संभाजीनगर इथे थांबणार आहेत. तर त्यांच्यासोबत राहण्याचा, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचा, त्यांच्या देशाचं कल्चर एक्सचेंज प्रोग्राम करण्याचा ही संधी आपल्याला मिळत आहे. आणि 18 तारखेला MGM या ठिकाणी यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी कल्चर एक्सचेंज या संदर्भात त्यांचा सुसंवाद आहे. त्या ठिकाणी खूप सारे VIPs किंवा कल्चर एक्सचेंज कशा प्रकारे केले जातं किंवा त्यांच्या देशामध्ये कोणत्या प्रकारची संस्कृती आहे, आपल्या देशामध्ये कोणतं कल्चर आहे, हे सगळं कल्चर एक्सचेंज सध्या भारताकडून लोक घेऊ इच्छितात. भारतातलं संस्कृती, भारतातलं कल्चर आणि भारतामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी याचा ओढा आज जगाला सुद्धा पडलेला आहे. म्हणून
या स्टुडंट एक्सचेंज, कल्चर एक्सचेंज या माध्यमातून अनेक विदेशी पर्यटक किंवा अनेक विद्यार्थी, अनेक अभ्यासक या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि आपली संस्कृती ग्लोबलसुद्धा आज एक त्या हॅपी सायन्स फाउंडेशनचा एक भाग बनलेला आहे. आणि मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे कोटा नागोची ही येऊन गेलेत आणि ते सुद्धा आज आमच्यासोबत इथं होते आणि आज दिवसभर या विद्यार्थ्यासोबत राहण्याचा आज खूप मोठा योग आहे. या विद्यार्थी किती नम्रता यांच्या अंगी आहे. आज एवढ्या दुरून आपल्या देशामध्ये ते आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपले सगळे विद्यार्थी, आज सुट्टी असली तरी आज 10-15 विद्यार्थी, काही टीचर्स आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांचं स्वागतही झालेलं आहे. ते आता हॉटेल अँबेसिडरला थांबलेले आहेत आणि दुपारी एक छोटासा कार्यक्रम इथे होणार आहे. तर खूप छान वाटलं म्हणा ते.